आहेत। याच्यासाठी सरकारने मला असं वाटतं कायम स्वरूपाच्या व्यवस्था, कायम स्वरूपाच्या निधीची अरेंजमेंट, निधी भरपूर मिळतो, परंतु उपयोगिता, स्टाफ ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे। आणि म्हणून सरकारचं अभिनंदन करत असताना येणाऱ्या काळामध्ये या किल्ल्यांच्या माध्यमातून आणखी कशा अर्थानं आपला महाराष्ट्राचा स्वाभिमान, पराक्रम हा जगामध्ये गाजेल याच्यासाठी मला वाटतं प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। आणि त्याच्यासाठी कायम स्वरूपी सरकारने योजना करण्याची गरज असं मला वाटतं। मी पुन्हा एकदा समस्त सगळ्या सभागृहाचं सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो की या 12 किल्ल्यांचा युनेस्कोने सहवास केलेला आहे। धन्यवाद सभापती महोदय। मी विरोधी पक्षनेत्यांचं आभार व्यक्त करतो की हाच मोठेपणा, ही परंपरा आपल्या सभागृहाची आहे। या निमित्तानं केंद्रीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील, देवेंद्रजी असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचाही मोठा रोल आहे। माझी आपल्याला विनंती एवढीच आहे की हा आपला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, अभिमानाचा, आनंदाचा विषय आहे। तर मंत्री या ठिकाणी आहेत, शंभूराजे, आपण या विषयाचा सगळ्यांना आनंद झालाय, केवळ सत्ताधारी नाही। आशिषजी आलेत तर माझी या निमित्तानं विनंती आहे, आशिषजी निवेदन करतीलच, परंतु आपण जसं सांगितलं तसे अनेक प्रश्न आहेत गडकिल्ल्यांवरचे, अनेक त्यांना निधीच्या तरतुदी आहेत। याचं आता युनेस्कोने केलंय, पण ते जतन करण्याची मोठी जबाबदारी आहे। तर या संदर्भात एक चर्चा या सभागृहात सुमोटो आपण आदेशित करावं सरकारला, कारण याच्या बाबतीत सर्व महाराष्ट्राला आनंद झालाय। विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी पक्ष असेल, तर या ठिकाणी अशा प्रकारची एक चर्चा घ्यावी आणि एक आपला अभिनंदनाचा ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आशिषजी शेलार यांचा आणावा आणि त्या अनुषंगाने गडकिल्ल्यांची चर्चा व्हावी अशा आपल्या माध्यमातून सरकारला माझी विनंती आहे। माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेबांनी जो काही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या द्वारे प्रश्न उपस्थित केला आणि गटनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांना अनुमोदन देत चर्चेची मागणी केली, त्या अनुषंगाने सांस्कृतिक मंत्री सभागृहामध्ये उपस्थित आहेत, तर ते बोलतील। धन्यवाद।